यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। महापालिका निवडणूक खर्च सगळ्यांचा टक्केवारीवर डोळा, अधिकारी मालामाल। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत प्रशासनाने नेमका किती खर्च केला याची आकडेवारी एकाही अधिकाऱ्याला सांगता येत नाही, हे दुर्दैव। महापालिका आयुक्त सचिन ओंबासे आणि तत्कालीन उपायुक्त आशिष लोकरे यांनी मनमानी केल्यामुळे बहुतांश अधिकाऱ्यांनी या प्रक्रियेतून हात झटकलेत। स्टेशनरी तसेच अधिकाऱ्यांशी लागेबांधे असलेल्या कंत्राटदारांचे सुमारे 4 ते 5 कोटी रुपये अदा केलेत। आता उर्वरित रकमेसाठी मनमानी पद्धतीने नियम लावून कंत्राटदारांना अडकवलं जात आहे। मंडप, स्टेज, खुर्च्या आदींचा खर्च अगोदर 12 कोटी दाखवण्यात आला, त्यानंतर तो 6 कोटी 70 लाख झाला आणि आता स्थायी समितीला प्रशासनाने 3.5 कोटी रुपयांचा विषय पाठवलाय। आयुक्तांनी मनमानी करून बिले कमी केली, काही अधिकाऱ्यांनी यामध्ये लाखो रुपये खाल्ले असा आरोप कंत्राटदार करत आहेत। स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांच्यापुढे हा विषय आल्यानंतर त्यांनी देखील हा विषय प्रलंबित ठेवला आणि नंतर प्रशासनाकडे पाठवला। वास्तविक पाहता महापालिकेला प्रतिमतदार 100 रुपये खर्च करण्याचा निवडणूक आयोगाने दंडक घालून दिला, मात्र प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी मनमानी केली। निवडणूक निर्णय अधिकारी तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी लेखी ऑर्डर देऊन निवडणुकीत अर्जंट बेसिसवर कामे करून घेतली, त्यावर त्यांच्या सह्या देखील आहेत, गुगल फोटो देखील आहेत। मात्र आता आयुक्तांनी हात झटकले आहेत आणि त्यामुळे या प्रकरणाला गंभीर वळण लागले असून प्रशासनातील काही अधिकारी आणि नगरसेवक टक्केवारीमुळे बदनाम होऊ लागलेत। हे कामकाज पारदर्शक पद्धतीने केले असेल तर महापालिका आयुक्तांनी खर्चाचा तपशील जाहीर करणे गरजेचे आहे। सोलापूर शहरातील नाले खोदकामांची चौकशी संथ गतीने, समितीमधून कार्यकारी अभियंता निलकंठ मठपती यांना हटवण्याची नगरसेवक अनंत जाधव यांची मागणी। महापालिकेची निवडणूक होऊन 6 महिने उलटून गेले तरीही सोलापूर महापालिकेतील अधिकाऱ्यांना निवडणूक खर्चाचा हिशोब सांगता येईना। उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर म्हणाल्या, अधिकाऱ्यांसमवेत पुन्हा घेणार बैठक। सोलापुरातील CNS हॉस्पिटल, प्राईड तसेच हृदयम हॉस्पिटलमधील मेडिकलचे परवाने अन्न व औषध प्रशासनाने केले काही महिन्यांसाठी निलंबित। सोलापूर महापालिकेला 15 ऑगस्ट रोजी PM बस योजनेतून 12 बसेस मिळणार। सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात आजपासून 3 दिवस रंगसाधक प्रमोद खांडेकर नाट्य महोत्सव होणार सुरू। नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप, GST सूट मिळाल्याचा घ्या फायदा। नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा। पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर। मोबाईल 8600 02 26 17 आणि 89 56 21 39 25। Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. मनोज जरांगे पाटील यांच्या शनिवारी आणि रविवारी होणार 4 ठिकाणी सभा, मराठा समाजाचे निमंत्रक माऊली पवार यांची माहिती। शनिवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी सकाळी पांडुरंगाची पालखी संत सावतामाळी महाराज यांच्या भेटीसाठी अरणकडे निघणार, सोमवारी पालखी अरणमध्ये पोहोचणार। आता भीमा नदीचा पूर ओसरणार, दौंडमधून उजनी धरणात येऊ लागले अवघे 31,000 क्युसेकने पाणी, तर उजनीतून भीमा नदीत अवघा 41,000 विसर्ग। ऑगस्ट महिन्यात शिक्षकांची होणारी पदोन्नती न करण्याबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालयाने जिल्हा परिषदेला पाठवले पत्र। पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूरच्या ग्रामसेविका ज्योती पाटील यांना शासनाकडून जाहीर झाला उत्कृष्ट ग्रामविकास अधिकारी पुरस्कार। अण्णासाहेब पाटील महामंडळाला 750 कोटी रुपयांचा निधी यंदाच्या वर्षासाठी करण्यात आला मंजूर, पैकी 300 कोटींच्या निधीचे वितरण।
धाराशिव जिल्ह्यातील अन्न सुरक्षा आणि पोषण अभियानात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी 15 अधिकाऱ्यांचे निलंबन तर 20 अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे कृषी विभागाचे आदेश. राज्यात 55 कोटींचे 28 लाख किलो बनावट पनीर केले जप्त. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत दिली माहिती. राज ठाकरे आजपासून नाशिकच्या दौऱ्यावर. स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांची घेणार बैठक तसेच पक्षाची आगामी रणनीती ठरवणार. चाटला पैठणीचा आषाढम सेल 50% डिस्काउंट आजपासून सुरू. तमाम महिला वाट पाहत होते तो महिला वर्गाचा विश्वास प्राप्त लोकप्रिय झालेला चाटला पैठणीचा सेल आजपासून सुरू. आषाढम सेल मधील दणदणीत डिस्काउंटचा आजच फायदा घ्या. कलात्मक शालू, स्पेशल पैठणी, प्युअर कांजीवरम, बनारस, लेटेस्ट वर्क साड्यांसह सिंथेटिक साड्यांचे व्हरायटीजचा वस्त्र खजिना. चाटला पैठणी सेंटर, चाटला चौक, सोलापूर. फोन 2-6253-76 किंवा 9822-119401. डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स 32 ॲब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री. उपलब्ध सुविधा: रूट कॅनल ट्रीटमेंट, दात साफ करणे, अक्कल दाढेची शस्त्रक्रिया, कायमस्वरूपी दात बसवणे, इम्प्लांट, कवळी बसवणे, स्माइल डिझाईन, दातांना तार बसवणे, कंपोजिट फिलिंग. पत्ता: केअर ऑफ नवनीत ट्रेडर्स, माणिक चौक, हॉटेल आनंद भुवन समोर, सोलापूर. संपर्क 9607151719. सरसंघचालक मोहन भागवतांचा आज जेन झी आणि जेन अल्फाशी संवाद. मुंबईतील अंबानी कल्चरल सेंटरमध्ये कार्यक्रमाचे आयोजन. देशातील 2000 विद्यार्थ्यांशी साधणार संवाद. पुण्यात वाहनांवर आता MH12 1A ची मालिका. देशात प्रथमच 1 अंक आणि 1 इंग्रजी अक्षर मालिकेचा प्रस्ताव. मान्यता मिळताच देशात पहिल्यांदाच पुण्यातील वाहनांना क्रमांकाच्या सिरीजमध्ये अंक व अक्षराचा वापराचा पहिला मान मिळणार. मतदारांच्या पत्त्याअभावी पुणे जिल्ह्यातील मतदार कमी होण्याची शक्यता. 11 लाख जणांचे पत्तेच मिळत नाहीयेत. मतदारांची संख्या 12 ते 13 लाखांनी घटण्याची शक्यता. एसटी कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर असताना रील्स व्हिडिओ बनवण्यास बंदी. चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांना नियम लागू. MSRTC कडून नवीन नियम लागू. राज्याच्या नोंदणी व मुद्रांक विभागाला चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात 22,000 कोटींची कमाई. गतवर्षीच्या तुलनेत 17% उत्पन्नाची वाढ. Presenting the all-new Seltos, badass forever. Price starting at 10,99,000. For test drive and booking, visit Celebrate Kia, Solapur, Dharashiv, Aklus. Contact 9804-184184. Kia, moment that inspires. राज्यात 1000 रोजगार मेळाव्यांचे आयोजन करणार. नाराज जेनझींसाठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन. सरकारकडून रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध होणार. BHMS डॉक्टरांची CCMP नोंदणी थांबवण्याची मागणी. डॉक्टरांच्या संपाचा रुग्णसेवेला फटका. आजही रुग्णालयातील OPDची सेवा बंद. आज संपाचा दुसरा दिवस. महिलांना विवाहात 8 ग्रॅम सोने आणि रेशमी साडी. तामिळनाडूचे अर्थमंत्री एन मेरी विल्सम यांचा पहिला अर्थसंकल्प सादर. विविध योजनांसाठी मोठी तरतूद. कलम 370 रद्द केल्याने व्यापक परिवर्तन. यामुळे जम्मू काश्मीरमधील शिक्षण, आरोग्य, उद्योजकता आणि क्रीडा क्षेत्रातील संधीमध्ये झाली वाढ तसेच सुविधांचा विस्तार झाला, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. मार्क झुकेरबर्ग यांचा मेटा माफीनामा. बाललैंगिकतेशी संबंधित मजकुरास प्रसिद्धी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ सोशल मीडियावरून काढून टाकल्याबद्दल केंद्र सरकारने संताप व्यक्त करताच झुकेरबर्ग यांनी मागितली माफी.